12व्या शतकात जेव्हा शत्रूंची आक्रमणं व्हायची तेव्हा लपण्यासाठी आणि वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी वापरली जायची इतकी गूढ या विहिरीची रचना आहे। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा 15वा भाग आणि आपण बोलतोय कराड इथल्या नकट्या रावळ्याच्या विहिरीबद्दल। कराड शहराच्या वायव्येला एक टेकडीवरती पंताचा कोट परिसरात ही पाय विहीर आहे। दगड, चुना आणि पांढऱ्या मातीमध्ये ती विहीर बांधली आहे। पंताचा कोट आणि त्या कोट मधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली ही प्राचीन गूढ विहीर साधारण 41.5 मीटर लांब आहे आणि त्या 30.5 मीटर लांबीचा सोपान मार्ग आणि खाली 11 बाय 11 मीटर चौरसाकृती इतकी खोल विहीर आहे। दगडी प्रवेशद्वार असलेल्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी 84 पायऱ्या असून आतल्या बाजूला असलेल्या कमानीवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। 12व्या शतकात शिलाहार राजवटीत ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती। 1750 मध्ये विहिरीबाबतची एक नोंद आहे। त्या नोंदीनुसार या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी नाही तर शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी आणि कदाचित महत्त्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी देखील कोठार म्हणून केला जात असावा। विहिरीमध्ये दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावरती सलग खाचा ठेवलेल्या आहेत, त्यामुळेच वेळ प्रसंगी त्यामध्ये मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळ्या ठसून या विहिरीचे 6 ते 7 मजल्यांमध्ये परिवर्तन करणं सहज शक्य होत असावं। आजही काही खाचांमध्ये लाकडी